मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत रमा आता खूपच जास्त पॅनिक झालेली असते, कारण अक्षयच्या हाताला दुखापत झालेली असते. अक्षयच्या हातातून रक्त येत असतं. त्यामुळे आता रमा विचार करते की नाही, हे रक्त थांबायला हवं. आणि मग काय, तिने आता स्वतःच्या बॅगेतनं रुमाल बाहेर काढलेला असतो आणि ती आता अक्षयचा हात धरू लागते आणि अक्षयला म्हणते की द्या इकडे हात, किती रक्त येते ते. अक्षय तिचा हात झिडकारू लागतो. अक्षय म्हणतो की नको करूस तू माझी इतकी काळजी, कारण आता एकट्याने जगायची सवय झाली आहे. पूर्वी होत होता त्रास, पण आता त्रास होत नाही. आणि उगाच ना हे सगळं करून तू मला पुन्हा एकदा या सगळ्यामध्ये ओढू नकोस, कारण एकट्याने जगायची आता मला सवय झालेली आहे. पण आता इकडे रमा अक्षयला समजावत असते आणि अक्षयला म्हणत असते की ऐका तरी माझं, किती त्रास होतोय तुम्हाला, म्हणूनच तर मी तुम्हाला हे सगळं करून देत आहे ना, तरीसुद्धा तुम्हाला का कळत नाही आहे. तर इकडे मात्र अक्षय म्हणतो की तुझं हे नेहमीचंच असतं, म्हणजे प्रत्येकाला वचनं देऊन बसायची की मी हे करणार आहे ते करणार आहे, पण ती निभवायची काही नाही. तेव्हासुद्धा जेव्हा घरात होतीस तेव्हासुद्धा अचानक घर सोडून गेलीस आणि तेव्हा तो धक्का पचवायला खूप कठीण गेला होता. आणि आतासुद्धा तू तेच केलंस. आताही सगळ्यांना सांगून गेलीस की मी पुन्हा येईन. आई किती आशेवर होती, त्यामुळेच आईची ही अवस्था झाली. आणि वर आईला तो मुरंबा काही तो करून पाठवलास. तुला काय वाटलं हे सगळं केल्यानंतर तू श्रेष्ठ होशील का? तर हा तुझा गैरसमज आहे. आणि वर तू आरोहीला सुद्धा सांगून ठेवलं आहेस की तू पुन्हा येणार आहेस म्हणून. मग तुला एवढं सुद्धा कळत नाही का की आपण काय बोलावं काय नाही ते? तू आता एक गोष्ट लक्षात ठेव, काही झालं ना तरीसुद्धा आरोहीला जे काही खोटं सांगितलं आहेस ना ते आधी कबूल कर. म्हणजे तिला सांगून टाक की तुझ्याने ते शक्य होणार नाही आहे, तुला काही रिटर्न यायला जमणार नाही आहे. बिचारी मुलगी या सगळ्या आशेवर राहिली आहे की तू परत येणार आहेस या सगळ्या गोष्टीमुळे. त्यामुळे त्या मुलीला सांगून टाक की तू काही येणार नाही आहेस ते. असं देखील आता ओरडतच अक्षय रमाला बोलत असतो. जेव्हा अक्षय हे सगळं काही रमाला बोलतो ना, तेव्हा मात्र रमाला खूप जास्त त्रास होत असतो, कारण अक्षय बोलताना जराही विचार करत नाही की तो काय काय बोलतोय. या सगळ्या गोष्टीचा खूप जास्त त्रास ना रमाच्या मनाला होत असतो, कारण रमाने खूप जास्त गोष्टी सहन केलेल्या असतात आतापर्यंत, पण त्याचं इथे काहीच वाटत नसतं अक्षयला. कारण अक्षय म्हणत असतो की तूच घर सोडून गेलीस. त्यावर रमा म्हणते मी तुम्हाला अडवता आलं नाही का? त्यावर अक्षय म्हणतो की मी कोण होतो अडवणारा? तू जर तुझे निर्णय स्वतः घेऊ शकतेस तर त्यामध्ये मीही काही इन्व्हॉल्व होऊ शकत नाही. आणि इथून पुढे ना मी तुला सांगतोच ग, या सगळ्यापासून प्लीज लांबच राहा, कारण आहे ना मला या सगळ्या गोष्टी ना मुळात सहनच होत नाही आहेत. असं देखील आता ती सांगू लागते. आणि पुढे काय, अक्षयने सरळ तिच्यासमोर हातही जोडलेले असतात आणि आता तिला सांगितलेलं असतं की तू प्लीज माझ्यापासून लांब राहा आणि माझ्या फॅमिलीपासून सुद्धा, कारण तू या सगळ्यात इन्व्हॉल्व होते आणि त्यामुळेच ना मला ह्या गोष्टी सहन होत नाही आहेत. कारण आज आईची परिस्थिती काय आहे ना ते फक्त मी जाणू शकतो आणि ते सगळं ना तुझ्यामुळेच, कारण तूच आईला सांगून ठेवलं होतंस की तू परत येणार आहेस पण तू आली नाहीस आणि त्यामुळे हे सगळं होतंय. तर दुसरीकडे मात्र आता हे सगळं जेव्हा बोललं जातं तेव्हा रमा विचार करत असते, मात्र अक्षय तिला सुनावून तिकडनं निघून जातो. तर बिचारी रमा जी आहे ती या सगळ्या गोष्टीचा विचार करू लागते की हे सगळं काही काय होऊन बसलेलं आहे, कारण अक्षयने रमाचा रुमालही हाताला बांधून घेतलेला नव्हता. त्यामुळे आता तिला समजून गेलेलं होतं की अक्षय आपल्यावर किती चिडला आहे ते, आणि त्यामुळेच ती थोडी पॅनिक होत असते आणि ती विचार करत असते. दुसरीकडे इरावती आता त्या अण्णासाहेबांना भेटण्यासाठी म्हणून गेलेली असते आणि ज्या वेळेला ती आता अण्णासाहेबांना भेटायला जाते ना तेव्हा मात्र आता अण्णासाहेब म्हणतात की मी केव्हाच आलेलो आहे, तुम्हाला यायला खूप उशीर झाला आहे. त्याच वेळेला आता खरंच सॉरी, माझं थोडं काम होतं म्हणून उशीर झाला, पण तुमचंही हे काम खूप महत्त्वाचं आहे, कारण मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगणार आहे ना ते तुमच्या फायद्याचे आहेत आणि त्याचसाठी तुम्हाला मी भेटायला बोलवलं आहे, असं देखील आता ती म्हणू लागते. आणि काय मग आता भेटायला बोलवलं आहे म्हटल्यावर अण्णासाहेब देखील म्हणतात की बोला, काय काम आहे माझ्याकडे एवढं. आणि त्याच वेळेला आता अण्णासाहेबांना ती म्हणू लागते की काम तर तुमचं आणि माझ्या फायद्याचंच आहे. खरं तर मला माहिती आहे की तुम्हाला सुद्धा रमा आणि अक्षय जवळ आलेले आवडत नाही आणि माझा सुद्धा हेतू तोच आहे. मला सुद्धा काही झालं तरी ते दोघंही जण एकमेकांसोबत जवळ नको आहेत आणि त्यासाठी ना मी काही देखील करायला तयार आहे. आणि म्हणूनच तर मी आता एक आयडिया केली आहे
खरं तर मुरंबा हा पॅटर्न जो आहे तो खरं तर रमाने लॉन्च केला आहे, पण तो खरं तर अक्षयने पुढे आणला आहे. मग मला असं वाटतं ना की या सगळ्यामध्ये अक्षय जर आपल्या पार्टिसिपेट करत असेल, म्हणजेच अक्षयला समजवायची जबाबदारी माझी. मी साम दाम दंड भेद सगळं काही वापरेल आणि अक्षयला या सगळ्यासाठी तयार करेल. पण तुम्हीसुद्धा रमाला यासाठी तयार करायचं, कारण ही सगळी काही रमाची जबाबदारी आहे. आणि म्हणूनच मला असं वाटतं की तुम्ही ती उत्तमरित्या घ्यायला हवी, कारण रमाने जर होकार दिला तरच अक्षय या सगळ्यासाठी तयार होणार आहे, कारण अक्षयने मला तसं सांगितलं आहे. मग काय तुम्ही रमाला तयार करू शकता का, असा प्रश्न देखील आता इरावती विचारू लागते. मग काय इरावतीला ते होकार देतात. मी रमाला कसाही तयार करेन, पण हे सगळं असंच होईल का आपण ज्या पद्धतीने ठरवतोय, कारण आता इरावतीनं बऱ्याच गोष्टी सांगितलेल्या असतात आणि त्यामुळेच ना आता इरावतीच्या बोलण्यावर ते विश्वास ठेवत असतात. तर दुसरीकडे मात्र या सगळ्या गोष्टी तर त्यांच्या सुरू असतात. रमा समोरून चालत येत असते. रमाला आता अक्षयचं बोलणं आठवत असतं की अक्षय आपल्याला काय काय बोलून गेला, आणि त्यामुळेच ना आता थोडी रमा अस्वस्थ असते आणि ती विचार करत ना अशीच भरकटत चालत पुढे पुढे आलेली असते. आणि जेव्हा ती अशीच भरकटत चालत पुढे पुढे येते तेव्हा मात्र आता इथे इरावती आणि त्याचसोबत अण्णासाहेबांची हात मिळवणी सुरू असते आणि रमा देखील तिथेच येऊन पोचणार असते. तेवढ्यातच आता इरावती तिकडनं गायब होते. तर रमा लक्ष देते. रमा विचार करते ही तर अण्णांची गाडी आहे, मग अण्णा इथे काय करतायत असं तिच्या मनात येत असतं. आणि म्हणूनच ती आता त्या गाडीच्या इथे बघायला जाते. तर तिथे फक्त अण्णा एकटेच उभे असतात. मग काय अण्णांकडे ती जाते आणि अण्णांना विचारायचा सुद्धा प्रयत्न करते की अण्णा तुम्ही इथे काय करताय. त्यावर अण्णाही आता रमाला सांगू लागतात की माझं थोडं इथे काम होतं म्हणूनच मी आलो होतो, पण तू इथे काय करतेस. त्यावर रमा म्हणते की काही नाही, थोडं मन थोडं होतं, भरकटत होतं आणि म्हणूनच मी इथपर्यंत आलेली आहे असं देखील आता म्हटलं जातं. आणि त्याच वेळेला आता रमा जेव्हा हे सगळं काही अण्णांना सांगते तेव्हा अण्णा म्हणतात की मला ना जरा तुझ्याशी बोलायचं आहे, चल ना माझ्यासोबत जरा येतेस का, मला जरा बोलायचं आहे तुझ्यासोबत. मग काय या सगळ्या गोष्टी जेव्हा बोलल्या जातात तेव्हा मात्र आता इकडे रमा म्हणत असते की ठीक आहे बोला काय बोलायचं आहे. पण अण्णा म्हणतात की इथे नको, आपण ऑफिसमध्ये जाऊन बोलूया, कारण ते खूप जास्त इमर्जन्सी आहे असं देखील म्हटलं जातं. मग काय रमा तयार होते, कारण इरावतीने आता अण्णांचे कान फुंकलेले असतात ना. मग आता अण्णांना सगळ्या काही गोष्टी रमाला सांगायच्या असतात. म्हणजेच काय रमाला आता त्या मुरंबाच्या पॅटर्नसाठी विकायचं यासाठी तयार करायचं असतं आणि त्याचसोबत त्यांना काही पेपर्सही बनवायचे असतात. आणि त्यामुळेच आता त्या सगळ्याच्या तयारीत ते रमाला घेऊन बाहेर पडतात. रमा जर आहे ती मात्र अण्णांना एक शब्दही विचारत नाही बाहेर असताना की तुम्हाला नेमकं काय बोलायचं आहे काय नाही. पण आता तिला अण्णांवर विश्वास असतो. अण्णा जे काही निर्णय घेतील ते आपल्या भल्याचाच घेतील असाही विचार आता ती करू लागते आणि म्हणूनच ती आता गाडीत बसते. तर दुसरीकडे आता पाहायला मिळतं इरावती खूपच जास्त खुश असते आणि इरावती आता एकटीच नाचू लागते, कारण तिला माहिती आहे की आपल्यासोबत काहीतरी भलतंच घडणार आहे. म्हणूनच ती आता खूप जास्त खुश असते, हॅप्पी असते आणि ती एकटीच रूममध्ये नाचत असते. तेवढ्यातच तिथे आता मालविका आलेली असते आणि मालविकाने येताना कॉफी घेऊन आलेली असते. मालविका म्हणत असते की झालंय काय तुम्हाला, आधी कॉफी घ्या. मग काय मालविकाला आता इरावती सांगू लागते की अगं आनंदाचा क्षण आहे, काय सांगू तुला, मला इतका आनंद झालाय ना की मी शब्दात सांगू शकत नाहीये, इतका मोठा आनंद मला झालेला आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. आणि त्याच वेळेला आता इकडे मालविकाला प्रश्न पडलेला असतो की नेमकं काय झालं आहे आणि म्हणूनच ती आता विचारत देखील असते की काय झाले सांगाल का. त्यावर इरावती घडलेला सगळा प्रकार सांगू लागते आणि सांगते की मला ना खूप जास्त आनंद होतोय, कारण मी अण्णासाहेबांना भेटले, अण्णासाहेबांना मी माझं प्लॅनिंग सांगितलं आणि त्याच वेळेला अण्णासाहेबांनी मला या सगळ्या प्लॅनिंगसाठी होकारही दिला. मग काय आता सगळं काही माझ्या मनासारखं होणार आहे, उद्या या सगळ्या गोष्टी अशाच होतील जशा मी ठरवल्या आहेत असं देखील आता म्हटलं जात असतं. मग काय या सगळ्या गोष्टी ऐकून मालविकासुद्धा आता खूपच खुश झालेली असते आणि त्यामुळेच आता मालविका विचार करत असते की उद्या मस्त सगळं काही घडणार आहे. तर त्यातच आता
अजून इरावती सांगते की उद्या माझा वाढदिवससुद्धा आहे आणि मग काय अजूनच आनंद जो काही आहे तो मालविकाला होतो. मालविका म्हणत असते म्हणजे उद्या 2-2 धमाके होणार आहेत तर मग तर खरी मजा आहे. म्हणजे काय जर आपण हा विचार केला तर खरंच खूप भारी ठरेल. म्हणजे मी विचारसुद्धा केला नव्हता की उद्या वाढदिवसही आहे आणि ही आनंदाची बातमीसुद्धा आपल्याला भेटेल. म्हणजे माझ्यासाठी हा तर सुखद धक्काच आहे म्हणायला हरकत नाही असं देखील आता तो म्हणू लागतो. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं इरावती जी आहे ती आता म्हणत असते की उद्या बघ माझा दिवस किती भारी जाणार आहे ते. आणि त्याच वेळेला मात्र आता पुढे आपल्याला पाहायला मिळतं रमा जी आहे ती ऑफिसमध्ये आलेली असते. तेवढ्यातच तिथे आता साईसुद्धा आलेला असतो आणि साई जो आहे ना तो मात्र आता विचार करू लागतो आणि तो म्हणत असतो की तुला काय झालं आहे. तर ती म्हणते की मला अण्णांनी बोलवले, गेले 2 तास झाले मला त्यांनी बोलवले म्हणून मी आली आहे. पण आता बघ ना अण्णाच नाही आहेत इथे, कुठे गेले असतील. तर साईला माहिती असतं की अण्णांचं नेमकं काय चाललेलं आहे ते. त्यामुळे आता ना तो विचार करत असतो आणि त्याच वेळेला आता अण्णाही आलेले असतात. मग काय अण्णाने येताना पेपरसुद्धा बनवून आणलेले असतात कारण अण्णांना ना आता सगळ्या काही गोष्टी पूर्णपणे क्लिअर करायच्या असतात आणि त्यांना असं वाटत असतं आपण जे काही करू त्यामुळे आपली मुलगी जी आहे ती या सगळ्यापासून वेगळी होऊ शकते आणि म्हणूनच तर त्यांनी हा निर्णय तर घेतलेलाच असतो. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की या सगळ्या गोष्टी अशा पद्धतीने घडत असतात आणि इतक्या पटकनच त्यांनी पेपरसुद्धा बनवून आणलेले असतात. आणि जेव्हा ते पेपर्स जे आहेत ती जेव्हा दाखवू लागते तेव्हा मात्र आता ते पेपर्सवर अण्णा म्हणतात की सही कर. मग काय रमा कोणतीही पडताळणीसुद्धा करत नाही. रमा म्हणत असते की अण्णा तुम्ही माझ्याबाबत जो काही निर्णय घ्याल ना तो योग्यच घ्याल हे मला माहिती आहे आणि त्यामुळेच मी या पेपरवर सही करायला तयार आहे. त्याच वेळेला अण्णा तिला सांगतही असतात की तू आधी पेपर वाचून बघ काय आहे त्यावर लिहिलेलं. पण रमाला अण्णांवर पूर्ण विश्वास असतो. ती म्हणत असते की अण्णा तुम्ही माझ्या वाईटाचं काहीच करणार नाही, जे काही आहे ते माझ्या भल्याचंच करणार हे सुद्धा मला माहिती आहे. तरीसुद्धा अण्णा तिला पेपर वाचायला सांगत असतात आणि अण्णा जेव्हा हे पेपर वाचायला सांगतात तेव्हा मात्र आता रमा जी आहे ती फाईल काढते आणि त्यानंतर आता अण्णांना म्हणत असते की अण्णा मी तुमच्यावर डोळे झाकून विश्वास ठेवू शकते. पण आता अण्णा तिला हेही म्हणत असतात की बघ पेपर वाच आधी, नाही तर नंतर तू माझी कॉलर धरायला येशील. रमा म्हणते की नाही अण्णा मी का तुमची कॉलर धरायला येईल, मी उलट ना तुमचे पाय धरीन पाय. असं देखील आता अण्णांवरचा विश्वास ती दाखवू लागत असते. पण आता इथे साई जो आहे तो शांत बसत नाही कारण साईला कालांतराने जे काही खरं आहे ते सांगावंच लागतं. साई आता रमाला सांगत असतो की रमा हे सगळं तू चुकीचं करतेस, तू आधी पेपर वाच कारण अण्णांनी तुला माहीत नाही आहेत कसले पेपर बनवले आहेत. त्याच वेळेला आता अण्णा साईकडे पाहत असतात पण साईंना अण्णाची चोरी चांगलीच पकडलेली असते. म्हणजेच काय तर अण्णा कुठे गेलेले होते आणि इरावतीला सुद्धा भेटून आलेले आहेत याबद्दल आता साई बोलू लागतो आणि तो म्हणत असतो की तुला माहीत नाही एवढा वेळ अण्णा कुठे होते. मगाशी आपल्याला सांगितलं त्यांनी की ते बाहेर आहेत पण ते खरं तर बाहेर नाही तर त्या इरावतीला भेटायला गेले होते आणि इरावतीला भेटून आल्यानंतरच त्यांनी आता हे सगळं काही केलेलं आहे प्लॅनिंग. आणि म्हणूनच मला असं वाटते की त्यांचं काहीसुद्धा ऐकायला नकोस आणि कोणत्याही पेपरवर प्लीज तू सह्याही करू नकोस असं देखील आता तिला सांगण्यात येतं. मग काय तरीसुद्धा ती आता म्हणत असते की माझा ना अण्णांवर विश्वास आहे, अण्णा माझ्या बाबतीत कोणताही चुकीचा निर्णय घेणार नाहीत, अक्षयच्या बाबतीत आणि माझ्या बाबतीत योग्य तोच निर्णय घेतील. त्यामुळे अण्णांवर ती आता विश्वास दाखवत असते आणि ती साईचं सुद्धा ऐकत नाही आणि ते पेपरसुद्धा ती वाचत नाही की ते पेपर नेमके कसले आहेत काय आहेत. तिला कसलाही विसर पडलेला असतो. म्हणजे ती विचार करते की अण्णा आपल्या भल्याचाच विचार करणार आणि म्हणूनच ती ते पेपर वाचायला तयार नसते. पण दुसरीकडे मात्र आता साई तिला अडवत असतो पण रमा मात्र त्या सगळ्याला नकार देते. रमा म्हणत असते की नाही माझा विचार पक्का झालेला आहे आणि मी हे डिसिजन घेतलेलं आहे, काही झालं तरी मी आता या पेपरवर सह्या करणार. आणि म्हणूनच ती आता साई सांगतो त्याप्रमाणे पेपरही वाचून बघत नाही, डायरेक्टली त्या पेपरवर जे आहे त्या आता ती सह्या करू लागते. जेव्हा ती या पेपरवर सह्या करत असते तेव्हा अण्णा एकटक तिच्याकडे पाहत असतात. अण्णांना सुद्धा कळलेलं असतं की आपली मुलगी आपल्यावर किती विश्वास ठेवते. खरं तर रमाला हे सगळं तर घडून आणायचं असतं कारण रमाला दाखवून द्यायचं असतं की तुमची मुलगी जी आहे ती तुमच्यावर खूप विश्वास ठेवते पण त्या विश्वासाला प्लीज तुम्ही तडा जाऊ देऊ नका असं देखील रमाचं म्हणणं असतं. पण हे काही आता अण्णांना कळत नसतं. अण्णांच्या समोरच रमा सगळ्या पेपर्सवर सह्या करून टाकते कारण तिलासुद्धा आता असं वाटत असतं की जर अण्णा या सगळ्या
सगळ्यामुळे खुश राहणार असतील तर आपण अण्णांसाठी काही करायला तयार आहे. पण अण्णा आपल्या बाबतीत चुकीचा निर्णय घेणार नाही, कारण येत्या 7 वर्षांमध्ये अण्णांनी आपल्यासाठी खूप काही गोष्टी केलेल्या आहेत. तर आपले वडील म्हणून ते आपल्यासाठी काही चुकीचं करणार नाही यावर रमाचा पूर्णपणे कॉन्फिडन्स असतो. आणि म्हणूनच रमा जी आहे ती मात्र आता कोणतीही गोष्ट जी आहे ती ऐकायला तयार नसते. ती सरळ म्हणते की मला पूर्ण विश्वास आहे की तुम्ही माझ्या भल्याचाच विचार करणार आणि म्हणूनच मी या पेपरवर सह्या करत आहे, कारण मला माहिती आहे तुम्ही माझ्या आणि अक्षयचा विचार करूनच हा जो निर्णय घेतला आहे तो घेतला असणार आहे, असं देखील आता ती म्हणू लागते. मग काय अण्णांना सुद्धा मनातून कुठेतरी वाईट वाटत असतं, कारण ते जे काही करत असतात ना ते खूप चुकीचं करत असतात हे त्यांनाही माहिती असतं. पण ते आता काहीच बोलूही शकत नसतात. ते आता शांत असतात, कारण त्यांच्याकडे दुसरा पर्यायच उरलेला नसतो. त्यांना शांतही राहावंच लागणार असतं. तर दुसरीकडे मात्र आता पाहायला मिळतं साईने इतकं समजावून सुद्धा रमा ऐकलेली नसते. म्हणून साईसुद्धा आता थोडा का होईना नाराज झालेला असतो आणि तो आता विचार करत असतो की रमाने का ऐकलं नाही. रमाने जर पेपर वाचले असते तर बरं झालं असतं, पण रमाने हे खूप चुकीचं केलेलं आहे हे सुद्धा आता साईला कळत असतं. आणि त्यामुळे आता साई जी आहे तो आता विचार करू लागतो. साई आता या सगळ्या गोष्टींचा विचार करत असतो, पण रमाने विचार न करता त्या पेपर्सवर सह्या केलेल्या असतात. का तर तिने आता तो विश्वास तसा दाखवून दिलेला असतो, कारण तिला माहिती आहे की आपण जर अण्णासाहेबांवर विश्वास दाखवला तर अण्णासाहेब नक्कीच आपल्या बाजूने कधीतरी बोलतील. आणि त्यामुळेच तिने आता अण्णांवर हा विश्वास दाखवून मोठी रणनीती आखलेली असते, कारण तिला आता काही झालं तरीसुद्धा मुकादमांच्या घरी जायचं असतं आणि त्याचसाठी ती हे सगळे काही प्रयत्न करत असते. आणि जेव्हा हे सगळे काही प्रयत्न ती करते ना तेव्हा मात्र आता पाहायला मिळतं की रमा जी आहे ती पेपर्स करून ती फाईल त्यांच्याकडे देऊन टाकते. आणि जेव्हा रमा ती फाईल त्यांच्याकडे देते तर दुसरीकडे आपल्याला पुढील भागामध्ये पाहायला मिळतं इरावतीचा वाढदिवस असतो आणि अजूनही केक काही आलेला नसतो. मग काय केक कुठे राहिला असा विचारच आता ही लोक करत असतात. आणि त्याच वेळेला आता केक ऑर्डर केला आहे, केक येतच असेल असं म्हटलं जातं. अचानक लाईट जाते तर तिथे रमा आलेली असते आणि रमाच तो केक घेऊन आलेली असते. मग काय रमा लाईट्स ऑन करते आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देत असते. खरं तर तिने वाढदिवसाचा नाही तर तिच्या वेलकमचा केक आणलेला असतो आणि तो इरावतीच्या हातूनच ती कट करते आणि इरावतीला म्हणते की वाचा काय लिहिलं आहे केकवर. आणि मग वेलकम बॅक रमा लिहिलेलं असतं ते वाचूनच इथे इरावती खूप जास्त घाबरते. आणि मग काय इरावती आता विचार करते की हे सगळं काय आहे. इरावती म्हणते की नाही हे असं होऊ शकत नाही, तू आताच्या आता घराबाहेर पड. परंतु आता रमा आपल्या घराबाहेर एकही पाऊल टाकायला तयार नसते, कारण आता रमा इथे कायमची राहायला आलेली असते. आणि त्यामुळे आता इरावती प्रचंड अशी घाबरलेली असते. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंटमध्ये सांगा आणि असेच अपडेट पाहत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.